बरी काय? हा बरं आहे ना. दादा कुठं गेला दिसेना. तुला बरी सवड झाली यायला आता. अगं आले याच घरी काम चालू असतात ना आणि यांचा पण जॉब चालू असतो मग त्याच्यामुळे मग काय असतं जॉब म्हणजे? अगं नोकरी. अरे तारा अगं नोकरी का? काय सांगते मला. काय झालं? कुठं काय झालं? मग काय नाही झालं बाय. मग बोल ना, बरी का तू? हा बरं आहे ना, माझं नाही दुखत. बरं आहे. काय चालले सध्या शेतात वगैरे काय लावले? काय माहिती काय चाललंय आणि काय नाही. पण वहिनी बघत कुठं घरी गेल्यात काय? वहिनी माहेरी गेल्यात काय दिसेना पण त्या पण. आता तू तो आपल्या मनाने कारभार करते जाती पळती तू म्हणलं मला माहिती का वहिनी काय करते आणि काय नाही. बरं दादू कुठं गेलाय? असन कुठं चाललं असन काय बी त्याचं कामधंदा, मला काय माहिती. बघ आली. बरं आहे का दादा? दादाला काय दाढ भरली? हा अरे काही नाही, असंच म्हटलं आलो होतो इकडे जवळ तर म्हटलं भेटून जावं जरा. हा बरं केलं. हा म्हणून हिला आठवण झाली आताची. इकडं आलो होतो म्हणून आली बेठाया. दादा काय करतोय वहिनी काय करते आई बरं आहे का तुझं? जेव्हा जेव्हा दुखत खूप होतं तेव्हा डोकून नाही पाहिलं तेव्हा गेली. तुझ्या मनाने कारभार करायला जमतो ना तुला, मग आता कशाला आली आमच्याकडे? हा आता म्हणते आई तुझं बरं आहे का? हा आणि तेव्हा केला काय विचार आईचा? तेव्हा बरं आलं सटक्यान फाटक्यान निघून जायचं. आणि आता काय पैशा बिशाची अडचण असेल तर आमच्याकडे येऊ नको बरं का, त्याच्यासाठी झाली असशील तू. अरे कसली काय म्हणते काय झोप का काय फॉप नोकरी म्हणती कशाला येईन ती तिला इकडे उतरता आलाय पैशाला आपल्याकडे येत असते ती पैसे मागली पैशाचा नवरा मनाने केलाय तिने. हा पैसा मागली अशी मोठी कुठली नोकरी आहे तेव्हा यांना? काय माहिती. अहो आमची कशी असून द्या सुखा समाधानाची आहे ना. अरे काय काय संडास धुवायला असते तरी म्हणतात आम्हाला नोकरी आहे तिकडं काय का करीनात उद्या उद्योग पण फक्त सांगायचं इकडं. ती बी खरंच असेल म्हणा. कुठं आम्ही चौकशा कराय होतो काय काम करतात आणि काय नाही, तसलंच काहीतरी करत असते म्हणून तर पळून जायची गाई झालती ना. चांगलं काय काम करत असतं तर सांगितलं असतं अभिमानाने हे करतोय ते करतोय. हे बघ दादा, मला माहिती माझं गोष्ट चुकली की मी असं डायरेक्ट पळून जायला नव्हतं पाहिजे, तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. मला माझी चूक तेव्हा दादा नाही दिसला आई नाही दिसली वहिनी नाही दिसली त्यांच्या बऱ्या दाढीला कांदा बांधून बसली आणि आता कशाला आली आमच्या दारात परत? मग त्यांना लावली माती ओकराय खाली खाली बघाय माणसात नाक नाही राहिलं जायला आणि यायला कुठं खाली बघून चालावं लागतंय माणसाला. लांबचा विचार केला का तो? राहिला कुठे आता? काय पसायची वर बावल्याच्याला हा मुगावरला सोटा आला आणि गेला तिकडे घेऊन आता बरं त्याला घरदार दिसलं इकडे जावा तिला घेऊन यावं मग आधीच यायचं आणि विचारपूस करून मग न्यायची. काय दिली घेतली नसते काय आम्ही का घरात ठेवायची वस्तू काय तेव्हा घरात ठेवली असती कशी तरी दिली असती ना आम्ही रातभर येडी वाकडी हर पाळून. नाही नाही मनच्या कारभारी झाल्यात मनचे शिण येत ती बायकोच्या दारात येतात म्हणजे पैशा पाण्यासाठीच येत असणार, दुसरं काय येतावा? हा घरदार आहे का स्वतःच का भाड्याच्या घरात राहत आहे? नाही आहे फ्लॅटिंग हा? पुण्याला राहतो आम्ही पुण्याला. पुण्यात फ्लॅट आहे होय? हो वाटत तर नाही मला. हा, तर आसन बी बर का काय गावाकडची जमीन इकून कुणी घर घेतय होय त्याला मग काय काय तवा? तर? असायचंच काहीतरी कर्तबगारी असल्याशिवाय माणसं. खायला नाही दाना आणि बाजीराव म्हणा म्हणा आम्ही पुण्यात येत पुण्यात काय खाते पुन्हा. आणि कशाचं काय माहितीये का तुला? माणूस कर्तबगार असला ना तर आपलं वाजत गाजत लग्न करतोय. पळून जाऊन लग्न करणारी म्हणजे काहीतरी अशीच असणार ना. हा उरट पटके कोथमिरच्या 2 मोडाची ताकद नाही त्यांची. पुण्यात कशाची 2 काड्या आणायच्या म्हणलं तर 10 रुपये द्यावं लागते ना खावं लागते. शेतकरी जास्त इथं असतं तर लागन एवढं भाजीपाला करतोय दाना दाना खातय. हा नोकरी जरी असली त्यांना 10 रुपये असू नाही तर 10,000 असू पण ती उदावारीत जातं. पाण्यापासून त्यांना एकात तेल मीठ तर असतंच एकात पाणी भाजीपाला तर व्हायलाच. इथं म्हणलं भाजीपाला फुकट कष्ट करून आपल्याला भेटला असता आणि तिथं औषधाचा भाजीपाला खा आता. जाऊ दे आहे काय यांच्या पुढे एवढं सांगत बसायचंय. आता यायला लागली इथं म्हणजे तिला बहुतेक हिस्सा बिस्सा पाहिजे असेल जमिनीत काहीतरी. हा बरोबर आता. आणि हे बी दिसते ते बायकोच्या जीवात जागणार. अरे दादा असं काय बोलतोय तू? असं नाही का आम्हाला कशाची कमी नाही पण वाटतं की आईचा आशीर्वाद पाहिजे भाऊचं प्रेम पाहिजे म्हणून मी आले. मग आशीर्वाद घ्यायला मंडपात लग्न करायला लागतं, असं पळून जाऊन नाही जमत. हा मान्य आहे मला की माझी चूक झाली, मी तुम्हाला विचारून करायला पाहिजे होतं लग्न, पण झालं गेलं आता मला वाटतं त्याला विसरून जाऊ आपण. आणि काय करायचं आता? सगळं विसरून द्यायचं आम्ही आणि तुम्ही छाती ठोकपणी यायचं का आमच्या दारात?
लोकांनी काळ फसलं तेव्हा तर गेली ती पळून. आता कशाला आली मारायला? हे बघ दादा, मी आले होते सहज भेटायला, पण आल्यापासून बघते मी तुम्ही दोघं तर नको ते बोलताय आम्हाला. नको ते बोलताय म्हणजे ते वाईट वाटतं ना तुला? अगं तू गेल्यावर पण लोक अशीच बोलल्यात आमच्याशी. तुम्ही जाता पळून, पण घरी आई बापाचा भावाचा विचार नाही करत कधी. शेजारी पाजारी काय म्हणतात, नातेवाईक काय म्हणतात. तुझ्यासाठी लाखाचा उत्तर खाल्ला एक तडा तडा लोक बोलले तरी गप बसावं लागलं, गाटा गाटा गिळावं लागलं. काही उत्तर देता सुद्धा नाही आलं आम्हाला मोठ्या माणसांना. हा, तो जर नसता अपमानानं खालीपणा केला तर त्यांचं काय आम्ही बोलून खायला मोकळं येतो. पण भामटे तुझ्यामुळे आम्हाला कितीतरी बोलणं बसलंय. बरं जाऊ दे ना, जे झालं ते सोडून द्या ना आता. अहो पण आता आम्ही बोलल्यावर राग येतो ना तुम्हाला, तेव्हा कसं वाटलं असं ना आम्हाला? हे काळावं ना म्हणून मुद्दाम बोललो आम्ही असं. नाही तर आम्हाला पण हाऊस नाही एकुलती एक बहीण दारात आलो असं बोलायची. हेच ऐकायचं होतं तुला. बघितलं ना किती प्रेमाने बोलत कशी बोलतात ती. हो, तुमचा ना आमचा काय संबंध नाही बरं का. आणि हिचा जो काय थोडाफार असेल ना तो पण मिटला आजपासून. चले आई, जातो मी रानात. नाही रे दादा, तू कशाला जातो? आम्हीच जातो. मला वाटलं होतं तुम्ही थोडंसं प्रेमाने तरी 2 शब्द बोलाल, झालं ते झालं विसरून जाल. पण नाही, जाऊ दे, माझीच गाडव चूक होती का मी इथं आली. चला हो, जाऊ आपण. आणि हा, आता याच्यानंतर नाही येत मी परत कधीच. अगं तुला आता बी बोलावलीच नव्हती मी. चल जा. चलो.